दापोली सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. बघा एस टी स्टँड. आम्ही जेवायला बसतोय. मटन, मुगलाई आणि चिकन अंडी. बघा नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे समीर खैरे व्लॉग. मित्रांनो, सध्या मी दापोलीवरून निघालो आहे आणि दापोलीवरून आम्ही चाललेलो आहोत आता खेम धरण या ठिकाणी. एक्झॅक्टली दापोली बायपास रोडवरती आहे खेम धरण, जिथे खेमेश्वर प्रसन्न करून मंदिर आहे आणि त्या मंदिराला लगत धरण आहे. खूप मोठं असं धरण आहे ते. तिथे लोक येतात रविवारी पर्यटन आणि एन्जॉय करतात. तुम्ही देखील या ठिकाणी. हे आता धरण कुठे आहे, कसं आहे, आपण एक्सप्लोअर करू. आणि तुम्हाला मी विनंती करेल की धरणाच्या आतमध्ये जाऊन पोहू नका. अतिशय धोकादायक गोष्ट आहे ती. तर तुम्ही धरणाच्या खाली जागा केलेली आहे, तिकडे पोहू शकता. तर चला आपण बघूया खेम धरण. वाकवली गाव आलेलं आहे. वाकवली मारून आम्ही आता दापोलीला चाललो. तर मित्रांनो, आता आम्ही दापोलीत एंटर करतोय, दापोली सिटीमध्ये. दापोली सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. बघा एस टी स्टँड. महसूल विभाग दापोली. तर मित्रांनो, सध्या आता आम्ही स्टॉप घेतलेला आहे. जेवणाची वेळ झाली आहे. बघा मागे माझे सबुरी हॉटेल आहे. बरोबर दापोली बीट आहे, बीट चौकी, त्याला लागून लेफ्टलाच आहे सबुरी हॉटेल. तर आम्ही तिकडे चाललो आता जेवायसाठी. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता जेवूया आणि मग नेक्स्ट स्पॉटला आम्ही जाणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या आम्ही जेवायला बसतोय. मटन, मुगलाई आणि चिकन अंडी. बघा अन्नू, मी आणि जिन्या, आम्ही लोक आता जेवतोय. आणि जेवल्यानंतर अजून एक नवीन स्पॉट, सुंदर हॉटेल आहे. तुम्ही पण या हॉटेलमध्ये. आम्ही आलो की इथे जेवतो. सबुरी हॉटेल, श्रद्धा सबुरी हॉटेल. तर मित्रांनो, आता आम्ही जेवून निघालेलो आहे केळशी या ठिकाणी. आणि त्याच्या आधी एक स्पॉट आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि तो एक्सप्लोअर करणार आहोत. बरोबर दापोली आपण बायपासला तो आहे स्पॉट. बायपासने गेल्यावरती त्या स्पॉटला आता आम्ही चाललेलो आहे. तर मित्रांनो, दापोली बायपासला एक खेमेश्वर मंदिर आहे, खेमेश्वर प्रसन्न. त्या ठिकाणी खाली खेमेश्वर धरण आहे. तर जाते बाईक.
खेमेश्वर धरण आहे आणि तिथे सुंदर असं पर्यटकांसाठी स्पॉट आहे. भरपूर पर्यटक येतात, तुम्ही बघा. तर तिकडे देखील या. मी टाकलं आहे आधी एक व्लॉग खेम धरण असं. तर तिथे भरपूर पर्यटक स्पॉट बघाल तर तुम्ही एकदम स्पॉट तुम्हाला दाखवतो मी. वस्ती का ना तर सगळे आले तर खेमेश्वर, हे बघा हे खेमेश्वर मंदिर आहे या ठिकाणी. आणि इथून समोर खेमेश्वर धरण आहे, स्पॉट आहे. तो पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतो आणि तिकडे खाली पोहायसारखं केलेलं आहे. तिकडे खाली पोहायसारखं केलेलं आहे, तर तुम्ही पोहू वगैरे शकता. सुंदर स्पॉट आहे. तर हे बघा हा जो स्पॉट आहे खेमेश्वर आहे, मंदिर आहे. खेमेश्वर मंदिरच्या इथे बरोबर समोर हे धरण आहे. त्या धरण पावसात ओव्हरफ्लो होतं आणि त्या धरणामध्ये फुल पब्लिक असते पोहायला. तर तुम्ही आता बघालच. तर मित्रांनो तुम्ही बघता हे बघा हे धरण आहे, फुल ओव्हरफ्लो होतं आणि पूर्ण पब्लिक असते इथे. मुलांमध्ये आमची आता खूप गर्दी आहे. पूर्ण पब्लिक आहे इथे आणि पूर्ण गर्दी आहे. आणि बघता पावसाळ्यात भरपूर गर्दी असते इथे आणि अद्भुत आहे. हे पाणी असं ओव्हरफ्लो होऊन जातं तिथे पुढे आणि तिथे खेमेश्वर मंदिर आहे. एन्जॉय करायसाठी एकदम फुल ऑन स्पॉट आहे हा. पावसात जे आहे धरण ओव्हरफ्लो होतो आणि पाणी इथे जमा होतं आणि लोक इथे एन्जॉय करतात. पब्लिक बघा तेवढी आहे. मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी धरणाच्या टॉप ठिकाणी आलेलो आहोत आणि तिकडून व्हिडिओ शूट करत आहोत तुमच्यासाठी. तर हा व्ह्यू बघा, व्ह्यू. आता मी खाली होतो आणि आता वरून शूट करतोय. पब्लिक बघा केवढी आली आज. नमस्कार मित्रांनो, हे जे धरण बघताय तुम्ही आणि मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगितलं की या धरणात उडी मारून पोहायची जरा पण गरज नाही आहे, कारण खाली धरणात
त्या ठिकाणी पोहण्यासाठी जागा केलेली आहे आणि याच ठिकाणी कल्पेश नावाचा जो मुलगा आहे तो या धरणात उडी मारली त्यांनी पोहताना आणि तो परत आला नाही आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि प्रशासनाला मदत करा आणि आपला जीव धोक्यात टाकून या धरणात उडी मारून पोहू नका, ही मी सर्वांना नम्र अशी विनंती करेल. कारण आपले आईवडील, आपले भाऊ बहीण आपली घरी वाट बघत असतात. तर तुम्ही या धरणात प्लीज कृपया करून पोहू नका. धरणाच्या खाली जागा आहे, तिकडे तुम्ही पोहू शकता. हे खूप धोकादायक आहे, त्यामुळे धरणात पोहू नका. तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी टॉप व्ह्यू बघा, काय मस्त वाटतं धरण. खाली गर्दी बघा किती आहे आणि हे धरणाचं ओव्हरफ्लो पाणी जात आहे, तिथे खाली लोक एन्जॉय करतात. तर तुम्ही देखील या ठिकाणी खेमेश्वर मंदिर आहे बायपासला आणि तिथेच धरण आहे, खेम धरण. तर बघा, ही धरणामध्ये एक मध्ये विहीर देखील बांधलेली आहे. सेंटर पॉईंट आहे हा धरणाचा. जिनेश आणि मी आलेलो आहे वरती, तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवायला. हा पूर्ण धरण आहे. मोठा आणि आवाज जास्त धरण आहे. मित्रांनो, अंधारलेचा ब्रिज.
मित्रांनो सध्या आम्ही पाडल्यात आलेलो आहे. ते बघा लांब तुम्हाला लाईट हाऊस दिसतंय आणि हा पाडल्याचा बीच थोडा. तर मित्रांनो सध्या मी पाडलेत आहे आणि आजचा ब्लॉग हा मी आता इथेच कंप्लीट करतो आहे आणि समाप्त करतो आहे. हा बघा हा पूर्ण पाडल्याचा बीच आहे. माझ्या मागे बघताय तुम्ही पूर्णपणे पाडल्याचा बीच आहे. इथून आपल्या लाईट हाऊस वगैरे सगळं काय दिसतं. तर पूर्णपणे पाडल्याचा बीच आहे. आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आणि असेच तुम्ही माझ्या चॅनल बघत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मित्रांनो मी आता इथे थांबणार आहे. बघा हा जिनेश आहे. जिनेश चला आपण बाय करूया, बाय. आणि हा मनीष आहे आपला माझा भाचा. मनीष बाय कर आपल्या व्ह्यूअर्सला. चला तर आता मी इथेच थांबतोय तुर्तास. तुम्ही काळजी घ्या स्वतःची, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, ठीक आहे. आणि माझा ब्लॉग नक्की बघा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.